एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता कोरस घ्या मनी हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, आपुलियांचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तुका म्हणी हसे जन, तुका म्हणी हसे जन, नाही कान तये ठाई, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दासु तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणकरानी दयाळा रे, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम, मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम। सोर लावतो लखन गोरक्षे जालिंदर चरपडा षाडभंग काणी पमचिंद्राद्यः, सौरंगी रेवान कभरतरे संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा, धन्य धन्ये अडभंगनाथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा। प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गवळणी प्रकरणातील अभंग आज काल्याच्या कीर्तनासाठी इथे निवडलेला आहे। या अभंगाद्वारे महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा जीवांना अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करतात की ते असं आहे, भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या गोपिका भावविभोर झाल्या आणि त्यांना आपली आठवण आपली जाणीव राहिली नाही, ज्या जिथून आल्या तिथं जाण्याकरता विसरून गेल्या, कोणी एकी भुलली नारी, कशामुळे भुलली कशामुळे विसरली, मायबापांनो भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्यानंतर एकरूप झाल्यानंतर त्यांना प्रपंचातले जे सुख आहे त्या विसरून गेल्या, भगवान परमात्मा जिकडे पाहावं तिकडं तो सर्वत्र दिसू लागला आणि मग सर्वत्र तो दिसत असल्यामुळे आता भगवंत सोडून बाकी काही आठवत नाही। ज्यावेळेस परमार्थाची उंची वाढली की लोक हसायला लागतात, निंदाही करतात, तुकोबाराय म्हणाले अशा माणसाकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपली भक्तीची वाटचाल मात्र अविरत अखंडपणे चालू ठेवा, तेव्हाच तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल। अशा अर्थाची गवळण आपल्या पुढे गायली। विठ्ठल आज इथे संगीत नवनाथ कथा आणि नवनाथ कथेची सांगता, काल्याचा कीर्तनाला प्रारंभ होतोय। कीर्तन संपायच्या टाइमेला सुरुवात कीर्तनाला झालेली आहे। आज नवनाथ कथा इथे 7 दिवस झाली आणि 8वा दिवस अक्का महाराज आश्रम, नाथ आश्रम, मच्छिंद्रनाथ महाराजांचं संस्थान वेरूळ या ठिकाणी गेले 7 दिवस आपण सर्वांनी नवनाथ कथेचं श्रवण केलेलं आहे। अत्यंत श्रद्धेने, भक्तीने, प्रेमाने या ठिकाणी 7 दिवस नवनाथ कथा, नवनाथ पारायण, कीर्तन, प्रवचन आदी सत्संग करून कार्यक्रम पार पडलेले आहे। अक्काजींच्या अथक प्रयत्नातनं अत्यंत शुद्ध भावाने, प्रेमाने हा कार्यक्रम अत्यंत गोड आणि सुंदर झाला आणि आज काल्याची सेवा त्यांच्या उपस्थितीमध्ये होती आहे। विठ्ठल आज काल्याच्या कीर्तनाकरता निळकंठराव तरकाशे बाबूजी महाराज, अडभंगनाथ ग्रंथलेखक आणि कोळपकर सर महाराज इथे उपस्थित आहे। आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। इथे उपस्थित ज्यांनी चाल गायले ते आदरणीय हरिभक्ती पारायण महाराज, गायनाचार्य
सुंदर असणारी चाल झाली। या ठिकाणी कैलास महाराज दुशिंग आहे, लखनगिरी महाराज आहे आणि सर्व महाराज मंडळी, टाळकरी, गुणीजन, मृदुंगाचार्य आणि उपस्थित सर्व हरिभक्तपारायण महाराज मंडळी, मागे बसलेले साधू संत मंडपामध्ये सर्व साधू संतांना धन्यवाद देतो, सर्व महाराज मंडळीला धन्यवाद देतो। परिचित अपरिचित ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या कार्यक्रमाकरता आवर्जून लाभलेले, आवर्जून उपस्थित राहिलेले पंचकृषीतील भक्तगण आणि अक्कावर प्रेम करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जिल्ह्यातून आलेले समस्त भक्त परिवार, सर्वांना धन्यवाद देतो। विशेषतः वेरूळचे ग्रामस्थ आणि सरपंच आपल्याला विशेष धन्यवाद देतो। आपल्या गावामध्ये हा सुंदर कार्यक्रम पार पडलेला आहे। अनेक गावचे भक्त या ठिकाणी उपस्थित आहे। कोणाचं नाव घेतलं की एखादं गाव मुद्दाम राहील आणि पुढच्या वर्षी ते पंगतच देणार नाही, त्यामुळे मी सगळे गावं म्हणतो। आलेल्या सर्व गावाला बरं का चोपदार धन्यवाद देतो। आपण सर्वजण इथे उपस्थित झालेले आहात। सर्वांच्या वतीने आपण काल्याची सेवा अगदी तुम्हाला जांभळी येईपर्यंत करूया, म्हणजे बाबूजींना आ केलं की जय विठ्ठल झालं समजा। आता खऱ्या अर्थाने आमचं ठिकाण आहे अडबंगनाथाचं आहे, सगळं अडबंगच चाललंय आता इथे। माझे वेळ 10 ते 12ची काल्याची होते, पण ठीक आहे अक्का म्हटले 11ला करू। 11 तर 11 हरकत नाही, पण आता संपायच्या वेळेला कीर्तन सुरू आहे। तुम्हाला सर्वांना भुका लागल्या असतील, अगदी 2-5 मिनटं कीर्तन, 10-5 मिनटं करूया आणि मग मात्र जेवायला बसूया। विठ्ठला बंधू ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारच्या बातम्या देऊन समाजापर्यंत ही कथा पोहोचवली, कार्यक्रम पोहोचवला, त्यांना धन्यवाद। माय बापांनो, जन्माला आलेला माणूस प्रत्येक जण जाणारच आहे। इथे आलेला माणूस सोर वाढवणारे भाऊ, या ठिकाणी आलेला जन्माला प्रत्येक जण जाणार आहे। आयासा तो जाएगा, राजा रंक फकीर, राजा असू द्या रंक असू द्या, आलेला जन्माला तो एक दिवस जाणार आहे। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। ये संसारे खल दुस्तारे, संसारे खल दुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे, संसारे खल दुस्तारे। भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननी जठरे शयनम। सगळे म्हणा पुनरपि जननी जठरे शयनम। ये संसारे खल दुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे, कृपया पारे पाहि मुरारे, कृपया पारे पाहि मुरारे, कृपया पारे पाहि मुरारे। हे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, भज गोविंदम भज पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं महाराज।
कशा करता किती वेळा जन्म घेसी किती होसी फजेत. अनेक वेळेला जन्माला यायचं, अनेक वेळेला मरायचं. जर ईश्वर भेटला नाही तोपर्यंत जन्म मृत्यू चुकत नाही. मग जन्म मृत्यू चुकवायचा असेल तर एक दिवस आम्हाला ईश्वर भेटला पाहिजे. आणि ईश्वराची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्म निष्फळ आहे. जन्म सफल करायचा असेल तर देवाला बघा, देवाला भेटा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, आल्याचे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखल. या विश्वर बघा तेव्हा जन्म आल्याचं सार्थक होईल. आणि जर देवाला बघितलं नाही, देव भेटला नाही, जन्म निष्फळ जायला आहे. मग किती वेळेला यावला जन्माला यावं लागेल, जावं लागेल सांगता येत नाही. कधी यावं लागेल हेही सांगता येत नाही, कधी जावं लागेल हेही सांगता येत नाही. जायचंही माहीत नाही, यायचंही माहीत नाही. भगवंताची भक्ती केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. माणसं रात्रंदिवस चिंतेमध्ये राहतात. कोणाला कशाची चिंता तर कोणाला कशाची चिंता. टेन्शन नाही असं माणूसच नाही. कोणाला कशाची टेन्शन चिंता काही सांगता येत नाही. आमच्या बाबूजीला आता टेन्शन सुरू झालं असेल, किती वाजतील जायलाच कीर्तन संपायला. कीर्तन संपल्यावर जेवण कधी होणार, मग बाबा आश्रमात येणार का दुसरीकडे कीर्तनाला जाणार. आणि जर दुसरीकडे गेले तर आम्हाला श्रीरामपूरला जायला बस लागणार की नाही लागणार. आणि जर बस नाही लागले तर उन्हात अनात बस चिंता सुरू झाली. ते ओळखलं बाबूजी का घरी जायची चिंता. तसं आपल्या घरी जायची चिंता आहे, तसं ईश्वराचं घर हे आपलं घर आहे. ध्यानात ठेवा. एक दिवस तिथं जायला पण आपल्याला चिंतन सुरू केलं की मग जाता येईल. आणि आमचे संत म्हणतात तुम्हाला तिकडे जायचं असेल तर काय करा, चिंतन करा. हेची माझी विनवणी, नाथ महाराज या ठिकाणी विनंती करता बाबा रे, हेची माझी विनवणी चिंतन करा रात्रंदिनी. शरणे का जनार्दनी राम नामे चिंतावे. राम नामाचं चिंतन करा. आणि चिंतनाने काय होणार आहे महाराज, चिंतने नासतसे चिंता, चिंतने सर्व कार्य येई हाता, चिंतने मोक्षे साई जतारे घर शोधित असे. मोक्षे साई जता नावाची मुक्ती घरी शोधित येईल तुम्हाला. गुरुदेवाकडे मंत्र घ्या, गुरुमंत्र घ्या. मनमुखी राहू नका, गुरुमुखी व्हा. भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. मनाने जर परमार्थ केला तर देव भेटेल सांगता येत नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुखाला. मनाच्या मार्गाने गेलेला कधी मुखला जाईल देवापासून सांगता येत नाही. आणि म्हणून एक तर देवाकडे जा, देवाची भक्ती करा, गुरुच्या मुखातून मंत्र घ्या आणि मग जप करा. त्याने मोक्ष प्राप्त होईल. चिंता करू नका, चिंतन सोडू नका. आणि चिंतन केलं की सुख भेटणार आहे. चिंतन कोणाचं करायचं मायबाप, त्या विश्वाराचं. तो देव आहे कसं, देवाचं रूप आहे कसं. तो काळा गोरा ठेंगणा उंचा कसा आहे नेमके. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया.
कसा? त्याला काळा म्हणावा का ढवळा म्हणावा का पिवळा म्हणावा बाबूजी? संत आमचे शास्त्रकार सांगतात, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरगुराया. तुला रंग नाहीयेत. बर, रंग नसू द्या, तू आहे कसा? आकार चरण युगला, उकार उदार विशाल, मकार महामंडल दे मस्तकाकारी. तो देव कसा आहे? त्याला आकार उकार निराकार तू आहे कसा? माय बापांनो, अव्यक्त निराकार नाही जा आकार. अव्यक्त भगवंत आहेत, पण व्यक्त होतो कशामुळे? होय भक्ती केला तयार होतो. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. ज्याची जशी भक्ती असेल तसा भगवान परमात्मा रूप धारण करतो. जागी राई वावना जैसी, प्रभु मूर्ती तन भावना आहे. रामायणामध्ये फार सुंदर तुळशीदास सांगतात, जा की रही भावना जैसी, प्रभू मूर्ती तन दावै तैसी. ज्याची जशी भावना इच्छा आहे तसं देव रूप धारण करतो आणि मग तसं रूप धारण करून तो अवतीर्ण होतो. आज भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. कृष्णा गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर. तो भगवान परमात्मा गोकुळात जन्माला आला, आनंद सर्वांना झाला. आणि मग असा जो भगवान परमात्मा जन्माला आलेला सर्वजन आनंद उत्सव साजरा करतात. ब्रज में हे रही जय जयकार, नंदगण आला आयो रे. ब्रज में हे रही जय जयकार, नंदगण आला आयो रे. गोकुळामध्ये आनंद झाला. कशामुळे? भगवान परमात्मा जन्माला आला. ब्रज में हे रही जय जयकार, नंद घर लाला आयो रे. भगवान परमात्मा बाळ रूपाने आला. आनंद सर्वांना झाला. आनंदाल्या नरनारी प्रसन्न झाल्या आणि त्याच ठिकाणी भजन करतात. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा
सर्व गोपिका भजन करतात. श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. भजन चालू आहेत आणि ते भजन गात असताना सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचते. बर काय होतं त्या भजनाने? तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करते घोष. भगवंताच्या जीवन चरित्राचं नामस्मरण केलं. मग ते कृष्ण जन्म असो राम जन्म असो. रामायणामध्ये फार सुंदर सांगितले. तुळशीदास म्हणतात, या चरित्राई गावई हरी पद पावई, तेन परही भवकूपा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रामाचं चरित्र गायल्याने, जन्माचं वर्णन केल्याने काय होतं महाराज? भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी, हर्षित वातरी मनहारी अद्भुत रूप दुखारी. माय बाप, हे चरित्र जो गातो ना, ये चरित्र गावई हरी पद पावई. जो हे चरित्र गातो ऐकतो, ये चरित्र गावई हरी पद पावई. मग हरीच्या पदाला तो प्राप्त होतो. ते न परही भवकूपा, पुन्हा भवनदीत ते येत नाही. पुनरपी जन्म त्यांना मिळत नाही. का? भगवंताच्या चरित्राचा उच्चार केला, भजन केलं. आज कृष्ण चरित्र आहेत, त्या कृष्णाच्या जन्माचं वर्णन केलं. किती दोष घडू त्या जीवनामध्ये, ते दोष नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. माणसाला पुण्य करावं लागतं, पाप होत असतं. आता पाप करायला कुठे जावं लागत नाही. आपण घरून इथपर्यंत आलो, आपल्या पायाखाली मुंग्या मेल्या. आता खरं सांगा, मुंग्या मेल्या तर पाप का पुण्य हो? बाबूजी आता इथपर्यंतच. आता काय नाचले लोक आज, राम 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 राम. काय मिरवणूक झाली, आडबंगच सगळं. आमच्या माता भगिनीने मनसोक्त आनंद घेतला. आज घरी कोणी त्यांना बाहेर निघून देत नाही, सासा. पण इथं आता आत्याबाई सासू नाही होत्या, त्यामुळं माव अक्काबाई असल्यामुळे हे मोकळा आनंद घेतला सगळे. काय नाचले माणसं, तर असे नाचले, काय मोकळे नाचले व. काहीच्या पायात, अक्काला मी सांगत होते, भाऊ बसले पुढे, पायात नाही अक्का, लवकर आवरा. पायात नाही आहे, तरी पण त्यांना त्रास झाला नाही. हा भक्तीचा आनंद आहे. थोडी उष्णता होती, खालून तापलेला आहेत, तरी नशा चढली नाही एकदा. नशा कशाची? टांगटिंगची नाही. काय कोणाला नशा चढेल सांगता येत नाही. आमच्या भक्ताला भक्तीची नशा चढते. भक्तीची नशा. काय ती मिरवणूक आहे, नाचले. आणि ते गाणे वे असे लावले का नाही मच्छिंद्रनाथ बाबांचे, आपाप माणसं हालत होते. ज्यांनी कधीच वर हात केले नव्हते असे ते बोटं वर करायचे. आता आम्ही जन्मात पाहिलं नाही साधू संत, आम्ही कधी ते वेळ भेटत नाही. आज पाहून घेतलं सगळं. सगळ्या वेरूळ नगरीला प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर पूजनीय शांतिगिरी बाबा आले, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला सर्वांना प्राप्त झाले. अक्काचा सप्ताह पावन झाला, सफल झाला. काय आले का? टाका स्वामी महाराज तुम्ही आलेले, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वामीजी आपल्याला धन्यवाद. टाका स्वामी महाराज आणि सगळे साधू, मला नाव माहीत नाही, सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळे एकदा संताकरता जोरात टाळ्या वाजा. ते असं नाही चालायचं. या संतांकरता टाळ्या जोरात वाजल्या की आशीर्वाद जोरात मिळेल. जरा जोरात वाजा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळे स्वामीजी, मागचे बसलेले साधू, सर्वांना धन्यवाद. टाका स्वामी महाराज तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही जागा या ठिकाणी कार्यक्रमाला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे. आता अक्काजींनी मला थोडा वशिला लावला, बाबा घ्या धोकून, घ्यावा धोकून म्हणे. मी म्हटलं अक्का 10 ते 12ची वेळ आहे. ते म्हटले आज 11 करा. मी म्हटलं 11 पण 11 अवघडच झालं. ते म्हटले धोकून घ्या. अक्काचा आदेश आला आणि ठीक आहे आपण 10-5 मिनिटं बोलू आणि देऊ ठेवून. आमचे गुरु असेच म्हणत होते, नारायणगिरी बाबा
10-5 मिनटं बोलू म्हणायची. ज्यांनी ऐकलं असेल त्यांच्या लक्षात येईल. आणि 4-5 तास कीर्तन चालायचं. आमची परंपरा आहे नारंगिरी बाबाची. त्यांचा मी पट्ट शिष्य आहे. 12 वर्ष नारंगिरी बाबांची सेवा माझ्याकडं कोठीची होती. भंडाऱ्याची सेवा बाबांची होती. त्यांनीच दिलेलं ज्ञान आपल्या पुढे देतो आहे. नारंगिरी बाबा एक जाज्वल्य महान संत कलियुगात झाले. कीर्तनात गेले डायरेक्ट राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. हे लांबलाच स्वर असायचं. रुबाबा दालो जानी रुबाबा दालो जानी रुबाबा दालो जानी रुबाबा दालो जानी विठ्ठल मरावा. ज्यांनी ऐकलं असेल तर बाबाचं कीर्तन त्यांच्या लक्षात येईल. अक्काने ऐकलं म्हणजे जय जय रामकृष्ण हा आवाज ऐकला झोपलेले माणसं उठून यायचे. मग गवळण पाती गवळणी तव दे बालगे दोधानी नंदी नंदाची या पोरे आजी चोली केली लाखानी लोक असायचे महाराज. भद्रा मारुतीचे आमचे एक दादा शिष्य होते बाबांचे, बारगळ दादा, काशीनाथ दादा बारगळ. त्यांनी 2 सप्ते केले नारंगिरी बाबाचे, मोठे सप्ते. मायबाप माझा मुद्दा इथे असा आहे, भक्ती आहे, परमार्थ आहे. आणि तो संताच्या सानिध्यात झाला की फलद्रूप होतो. आम्हाला देव भेटण्याकरता संताशिवाय भेटणारच नाही तो. गुरुविना अनुभव कैसा कळे, गुरुविना कान बतावे बाण, गुरुविना कान बतावे बड़ा बिकट हे यमघाट, गुरु बिना कोण बतावे. कोण दाखवणार आम्हाला योग्य रस्ता गुरुशिवाय. भ्रांति की बाड़ी नदियां बीच मो, अहंकार की लाट
गुरु बिन कोण बतावे, कोण आम्हाला वर रस्ता दाखवणार? गुरुच आहे महाराज. आणि म्हणून सद्गुरूची सेवा, त्यांची कृपा जेव्हा होते तेव्हा ईश्वराची प्राप्ती होते. ईश्वर भेटण्याकरता गुरुची सेवा फार महत्वाची आहे. माझा जो ईश्वर आहे, गुरु मंत्र घेतल्यानंतर त्याचं भजन करा. आणि गुरुमंत्राने जर भजन केलं, गुरुभक्तीने देवाजवळ जाण्याचा प्रयत्न केला की लवकरात लवकर जाता येतं. म्हणून मायबापांनो, असा जो भगवान आहे, गोकुळातल्या गोपिका रात्रंदिवस चिंतन करायच्या, रात्रंदिवस भजन करायच्या. आणि भजन करणाऱ्या गोपिका, चिंतनात राहणाऱ्या गोपिका आपला संसार प्रपंच आनंदात करत असताना भक्तीही आनंदात करायची. कारण आमच्या संतांनी संसार करताना परमार्थ करा असं सांगितलेलं आहे. संसार करावा नेटका, कोठेच नसावा फाटका, त्यात असावा परमार्थाचा चुटका. परमार्थ असावा. आसुनी संसारी जिव्हावे गोकरी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात असले ना असू द्या, पण भगवंताचं चिंतन. संसारी असावे आसुनी नसावे. संसारात राहावं, पण कसं राहावं? अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी, संसार सुपला अलिप्त कमळ जळी जैसे. या प्रकारे संसारात राहून भक्ती करावी. त्या गोपिका भगवंताच्या चिंतनात राहायच्या. आणि आपला व्यवसाय करत असताना दही दूध ताक लोणी विकण्याकरता मथुरेत जाणाऱ्या गोपिका, त्या गोपिका म्हणाल्या, आज माझ्या जीवनातली परिस्थिती अशी झाली की मी जे काम करत आहे ते काम करताना आता मात्र विसरून गेलेली आहे. कार्य करता करता काय झालं महाराज, काय झालं, काय विसरले, काय तो या ठिकाणी विसरून गेलेले आहे. ज्यावेळेस ते आग्रह करत असताना तुकोबराया वर्णन करतात. कोण एक नारी भुलल्या गेली, विसरल्या गेली. महाराज, ती नारी का विसरली हो, का भुलल्या गेली, कुठे गेली होती? विकेता गोरस घ्या म्हणे हरी,
गो यानी गाय, गाईचा रस म्हणजे दूध. दही दूध विकण्याकरता मथुरेमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर ती विसरून गेले, भुलल्या गेले. कारण भुलणं आणि विसरणं हा माणसाचा स्वभाव आहे. एखाद्याला महत्वाची गोष्ट एखादी सांगावी, पखवादे बदलले का? दुसरे आले आता. महाराज तेच अजून 7 दिवस झाले ना, आता ते पखवाद बदलले म्हणून विचारले. धन्यवाद. काय सांगत होतो मी? कीर्तन. वा वा. बोलली. त्याच ठिकाणी महाराज दही दूध विकण्याकरता गेलेल्या गोपिका विसरलेली आहे, भुललेली आहेत. कोणी की भुलली नारी. आणि गेल्या त्यापैकी एक भुलली, ही महत्वाची आहे. भुलल्या तर सगळ्याच होत्या, पण एक फार महत्वाची होती. हे माणसं आणि तो माणूस, ते माणसं आणि हा माणूस, हा फरक आहे की नाही बाबूजी? तो हा, हे ते, कळलं का पहा तुम्हाला? ते माणसं, अहो हे माणसं, हे म्हणताना हात कुठे येतो? अहो हे माणसं आमची, ही जी माणसं आहे ना अक्का, ही आमची माणसं, आमची आहे ही, तुमची, माझी. हे माणसं माझी, बरं माझी तर माझी. ते नाही सांगते, त्यांचा तपासच नाही. ते कोणीकडचे बरेच माणसं तपास नसतो, ते इकडचे नसतात तिकडचे नसतात. अहो ते त्यांचं काही खरं नाही. पण हे बाबूजी सर आमचे, हो या वयात ते काम करत, हे आमचे. ते अहो त्यांचं द्या सोडून. ते म्हणजे लांबते, हे म्हणजे जरा बोला ना. तुम्हाला कोणी दम दिला का शेवटच्या दिवशी? ए निपणी कर, पण दम दिला का आज? महाराज हे निपणीची मंडळी अक्का लई त्रास दिले यांनी माझ्यावर. कथा झाल्यावर यायचे माझ्याकडे 11:30 नंतर, जायचे व 2-2:30ला, झोपच होती. कल्पना करा, निपाणीचं गाव, शुद्ध भाव, प्रेम. रोज जाऊन येऊन 40-50 किलोमीटर, बरेच मंडळी असे अनेक गावचे असतील. मग निपाणीचे होते सरपंच साहेब, अनेक गावगावची मंडळी रोज कथा ऐकायला यायचे. 10-11 नंतर जेवण झाले की मग मात्र पुन्हा घरी जायचे, दुसऱ्या दिवशी यायचे. ही नवनाथाची कृपा आणि अख्खा आपलं मार्गदर्शनाने आपलं काय मस्तीत भक्ती करतात मायबापांनो. हे आणि ते यातला फरक आहे. हे माणसं असेल तर जवळचे, ते लांबचे. ते आणि तो यातला फरक आहे. तो जो आहे त्याचा संबंध नाहीये, म्हणून तो आहे. संबंध झाला की तोच पाहुणा आपला हा होतो. माणसं म्हणतात त्या माणसाचं आमचं जमत नव्हतं, तो फार विचित्र माणूस होता, फारच खतरनाक होता, पण मुलगी दिली, आता तो पाहुणा आमचा हा झाला. ज्ञानोबारांची फार सुंदर भाषा आहे. रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, Krishna
सुंदर आहे बघा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, पण कोणाचं? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा त्याचं. कोळपकर सर जरा इथे लक्ष द्या. तो हा माधव, तो हा विठ्ठल, कळलं का? पहा देव कसा आहे. तो भक्ती नाही केली तो लांबचा आहे तो, आणि भक्ती केली की तोच देव हा होतो. ही भक्तीची पराकाष्ठा. काय सुंदर भाव आहे. आम्ही रोज म्हणतो नाही, तो हा विठ्ठल बरवा, पण तो हा करण्याकरता भक्ती करावी लागते. त्याचा संबंध नाही तोपर्यंत तो आहे, आणि संबंध जोडला की तो देव हा होतो. ते पाहुणे हे होतात, त्याला म्हणतात संबंध. मग सोयऱ्याचे संबंध जोडले, हे आमचे झाले, हे आमचे, हा पाहुणा आमचा, हे पाहुणे आमचे. अहो ते जाऊ द्या, ते पलीकडचे येरूळचेच नाही म्हणतात. मग ते येरूळचे नाही, संबंध नाही, पण हे आमच्या येरूळचे, हे आमचे. हो, संबंध जोडला. तसा तो देव जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत तो आहे, आणि गुरुनी एकदा आमचा हात देवाच्या हातात दिला की तोच देव आमचा होतो. तो हा विठ्ठल बरवा. आणि मग त्याला सर्वत्र पाहिल्यानंतर बाह्यरंगाच्या गोष्टी विसरल्या जातात, बोलल्या जातात, प्रपंचातल्या गोष्टी विसरून माणसं जातात. म्हणून अशी अवस्था त्या गोपिकाची झाली. ती म्हणाली त्याच ठिकाणी, मै भुली घर जाणे बाट. कशामुळे? आता विसरून गेली रस्ता. आजची गोपिका तीच म्हणते, काय सांगते की आता विसरलेली आहे, भुललेली आहे, आता मला आठवतच नाहीये. पण तू कशाला गेली? विकिता गोरस गायीचा रस विकण्याकरता गेली. आणि मग महाराज आता मात्र विसरून गेलेली गोपिका जिकडं पाहावं तिकडं तिला तोच दिसतो. आणि तेव्हा ती वदनाने तोंडाने उच्चार करू लागली दुसऱ्याचे. स्वामीजींचं आगमन झालं. धन्यवाद. दुसऱ्यांदा भेटायला आले, त्या दिवशी आले होते, आजही दोघंही महाराजांना आणि स्वामीजींना धन्यवाद. माय बापा नव्हतं त्या गोपिका. बळा थोडासा आवाज फ्री कर. त्या गोपिका माय बापांनो मुखाने त्याचं वर्णन करू लागल्या आणि त्या चिंतनामध्ये मग्न झालेले आहेत. कारण ज्याला पाहिलं त्याचं वर्णन सुरू झालं, ज्याला पाहिलंच नाही त्याचं वर्णन कसं होणार आहे? आणि ज्याला पाहिलं नाही त्याचं वर्णन करता येत नाही, ज्याला पाहिलं नाही त्याच्याविषयी काही बोलता येत नाही, ज्याला पाहिलं नाही त्याविषयी चर्चा माणसाने करूही नाही.
आम्हाला त्याला बघितल्याशिवाय त्याचा आनंद घेतल्याशिवाय सुख कसं भेटणार आहे? त्या गोपिका त्या भगवान परमात्म्याला बघितल्यानंतर तो सर्वत्र दिसू लागला आणि त्याच्या नावाची चर्चा करू लागल्या. तोची वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला म्हणी, देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी आणि मुखाने उच्चार करू लागल्या आणि सर्वत्र तोच दिसू लागला. भक्तीमध्ये रंगल्यानंतर, भक्तीची एक अवस्था प्राप्त झाल्यानंतर जिकडं पाहावा तिकडं देवच दिसतो. का बगडारू देखे ज्याला जिथे पाहिलं तो दिसू लागला, पाय कुठं ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब पहिने गेरा, हो तो थकित भैरे तू का भागारे सब मन का धोखा, मैं भूले घर जाने बाट, कोरस बेचन आए हाट, कानारे मन मोहन लाल, देखे तो विसर गोपाल. मग त्याला बघितलं, पाय कुठं ठेवावा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून आजची ती गोपिका तुकोबराय म्हणतात, देखिला डोळा बैसला मणी, तोची वदनी उच्चारी, आणि मुखाने त्याचंच नामस्मरण सुरू झालं आणि त्याचं चिंतन करू लागल्या, मुखाने त्याचा उच्चार करू लागल्या. आणि वेळ झाल्यामुळे आता मात्र बाकीच्या चर्चा करू लागल्या. त्याची चुकी नाही, तो चांगला आहे, आपल्या कशा आहे.
आपुले यांचा विसर भोळा, आपुले यांचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. विठाल विठाल विठाल. बाय बाप्पांनो. आपुले यांचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. देखिला डोळा बैसला मनी, तोची बदनी उच्चारी. आणि परमार्थामध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्ही भक्ती करायला लागले, परमार्थ करायला लागले की काही माणसं तुम्हाला चांगलंही म्हणतात, काही वर्णनही करतात तुमच्या गुणांचं, पण काही मात्र दोषावर टपलेले असतात. काही फक्त दोष, ते कावळे कशा असतात, जिथं जखम झाली का टोच मारतात. आणि ते कावळ्यासारखे काही कावळ्याच्या कुळातले असतात, जातीतले नाही म्हणणार की, पण कावळ्याच्या कुळातले असतात महाराज. ते बरोबर तिथं टोच मारतात आणि तिथं आणखीन जे बरं व्हायची जखम भळभळ रक्त गळायला लावतात. असे काही माणसं असतात. ते आपल्या परिसरात नाही, आपल्या जिल्ह्यात नाही एवढं बरं आहे, कारण दुसरीकडचं सांगतो मी, पण बऱ्याच ठिकाणी असतात. आणि म्हणून ते माणसं जर हसायला लागले तर महाराज म्हणतात, नावं ठेवायला लागले. परमार्थात आल्यानंतर निंदा करणारे फार असतात, परमार्थात आल्यानंतर निंदा करणारे फार असतात, हसणारे फार असतात. तुकाराम महाराज म्हणले, तिकडे लक्ष देऊ नका, आपली भक्ती सोडू नका भगवान. नये कान तै ठाई, देखिला डोळा बैसला मनी, तोचे बदानी उच्चारी. अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे ठेवला. आज काल्याचा प्रसंग अगदी 5 मिनिटामध्ये होऊन झालेला आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं
की आपल्याला सर्वांना माहिती आहे, चरित्र ते उच्चारावे केले ते गोडे, केले ते गोडे, केले ते गोडे. सूचना आलेली आहेत. आज या कार्यक्रमासाठी नाथ आश्रमातला हा होणारा कार्यक्रम, आजच्या कार्यक्रमाची काल्याची पंगत सन्माननीय माननीय श्री आमदार श्री प्रशांतजी बंबसाहेब यांच्या वतीने महाप्रसाद सर्वांना आज आहे. आणि तसेच नाथ आश्रम येरूळ येथे 25 लाख रुपये या निधीतून सभामंडप बांधून दिल्याबद्दल सर्व भाविकांच्या वतीने आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद. 25 लाख रुपयाचा आपल्याला मंडप या ठिकाणी दिल्याबद्दल सर्व नाथ भक्त परिवाराच्या वतीने स्वागत आणि धन्यवाद साहेबांचं. महाप्रसादही आज सर्वांना दिलेला आहे काल्यासाठी. साहेबांचे सर्व स्नेही मंडळी इथं आलेले आहेत. काय नाव? प्रकाश वाकळे साहेब. साहेबाला धन्यवाद. ते तुम्हाला महाराजच समजलो मी ते कपड्यामुळे. हां ठीक आहे. साहेब येणार होते पण अधिवेशनामुळे आले नाही. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद आहे. धन्यवाद धन्यवाद. आमदार साहेबांनी सहकार्य केल्याबद्दल अक्काच्या वतीने साहेबांना धन्यवाद. दुसरी सूचना अशी आहे, आपण या ठिकाणी नाथांच्या दरबारामध्ये सर्वजण आहोत. खऱ्या अर्थाने संपत्ती कमवली पाहिजे, संपत्ती टिकवली पाहिजे. संपत्तीशिवाय काही चालतच नसतं हेही समजलं पाहिजे. पण एक दिवस आमचे ज्ञानेश्वर महाराज नेहमी सांगतात, संपत्ती नेहमी संपतच राहते, तिचं नाव संपत्ती आहे. जी संपत्ती संपत्ते, जी संपत्ती संपूनच जाते आणि संपत्ती संपतेच म्हणजे संपतेच, तिचं नाव संपत्ती आहे. टिकतात ते फक्त संस्कार. आणि म्हणून संस्कार आपल्याला झाले पाहिजे. त्या मुलाबाळाला स्वर लावले भाऊ, विठाल 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 हो असं नको नको करू ना. शेवटचा दिवस आहे. ते स्वर नसला तर असं नाही चालत भाऊ. मग ते बेचव होतं. भाजीत मीठ नसलं का तसं होतं महाराज. स्वर नसला की भाजीत मीठ नसलं की कशी चव लागते. माय बापांनो, हरे हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम राम. आज शेवटचा दिवस आहे, भजन म्हणा. हरे राम 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 सीता राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम.
दिवस आहे ना, वर हात करा प्रेमाने. मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने. चली आए जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, चली आए जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने. देवा दे तेरी गुरुदेव दे, देवा दे तेरी गुरुदेव दे, देवा दे तेरी गुरुदेव दे, देवा दे तेरी गुरुदेव दे. चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, चली आए जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, चली आए जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने. कहना मैंने कैलो में कहना, कहना मैंने कैलो में कहना, मैंने कैलो में कहना. मैं तो आई तुझे कन्हैया तेरी बस्ती बने, चली आए जमुना के तीर सर्वांना विनंती आहे, जो कोणी डीजे पुढे नाचतो त्याचं काय होतं माहित नाही, पण कीर्तनात जर नाचले कथेत नाचले तर मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. इथं मीराबाई नाचती आणि सर्व संत नाचते आणि नामदेव महाराज नाचते आणि आमचे गुरुवारी नारंगिरी महाराज वयाचे 109 वर्षापर्यंत कीर्तन नाचून करू लागले. आणि म्हणून प्रेमाने मैं तो चली आई जमुना के तीर, मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने. बस्ती बना तेरी मुरली बजा, बस्ती बना तेरी मुरली बजा, तेरी मुरली बजा, बस्ती बना मुरली बजा. मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने. बस्ती बने तेरी मुरली बजा, बस्ती बने तेरी मुरली बजा, बस्ती बने तेरी मुरली बजा, तेरी मुरली बजा. मैं तो चली आए जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने. देवा दे तेरी मुरली बजा, देवा दे तेरी मुरली बजा, देवा दे तेरी मुरली बजा, देवा दे तेरी मुरली बजा. मैं तो चली आए जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने, मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया मेरी बस्ती बने.
वर्षाचे म्हातारे सुद्धा बाबूजी अगदी मंत्रमुग्ध होऊन नाचतात आणि म्हणून नाचून भक्ती करतात। आपण सुद्धा माझे गुरुवारी नारायणगिरी बाबा वयाच्या 109व्या वर्षाच्या वयात नाचून कीर्तन करत होते। यूट्यूबला तुम्ही बघू शकतात, एक अभंग दादा तुझी घोंगडी चांगली 109व्या वर्षात बाबाने गायलेला आहे, नाचलेले नारायणगिरी बाबा। कीर्तनात भजन करायचे, नाचायचे आणि म्हणून कीर्तनात नाचलं पाहिजे आणि कीर्तनात सर्वांनी नाचलं पाहिजे। नाचू कीर्तनाचे रंगी, 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 धन्यवाद। नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप नाव जगी, नाचो कीर्तनाचे जगी, ज्ञानदीप नाव जगी, नाचो 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 कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी। धन्यवाद। विडाला जो कोणी कथा कीर्तनामध्ये नाचतो त्याला 184 उन्नीत नाचावा लागत नाही। बर 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 या मुलाने एक सूचना आणली। हा कुमावत भाऊचा मुलगा आहे। तो म्हटला, महाराज आम्हाला लहान पोराकरता संस्कार सांगा, याच्याकरता जोरात टाळ्या वाजा। बघा एवढ्या गडबडीत नाचून सुद्धा संस्कार सांगा म्हणतो, एकदा जोरात टाळ्या याच्याकरता। कुमावत भाऊचा नातोय। धन्यवाद। बस सांगतो बाळा, बस बसा बसा। संपत्ती नेहमी संपत असते आणि संपत्त तिचं नाव संपत्ती आहे। आता राहू दे दादा, संपत्ती नेहमी संपत्त आहे, तिचं नाव संपत्ती आहे आणि जे नेहमी टिकतात त्याचं नाव संस्कार आहे। आणि संस्कार पाहिजे असेल तर मठ मंदिरातच ते मिळतात, एरवी मिळत नाही। म्हणून प्रत्येकाने मंदिरात गेलं पाहिजे, मठात गेलं पाहिजे, संत सानिध्यात गेलं पाहिजे आणि तिथे जाऊन संतांकडे जाऊन आम्ही काहीतरी शिकलो पाहिजे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक मुलं इकडे तिकडे हिंडतात, काही मामाच्या घरी जातात, काही गोट्याच खेळतात, खेळतात ना रे। मग असे मुलं हिंडण्यापेक्षा जिथे जिथे बाल संस्कार शिबिर होत असेल त्या ठिकाणी आपले मुलं पाठवा। आम्ही अडबंगनाथ संस्थानला गेले 24 वर्षे झाले, नारायणगिरी बाबा असल्यापासून मी स्वतः त्या ठिकाणी 1 महिन्याचं शिबिर पूर्वी करत होतो, आता 15 दिवसाचं आहे। बाल संस्कार शिबिर 9 मे ते 23 मे या कालखंडामध्ये अडबंगनाथ संस्थान भामाठाणे या ठिकाणी होणार आहे। ज्यांना ज्यांना मुलं असतील म्हणजे लहान, त्यांनी 5वीच्या पुढचे मुलं मुली दोघांनाही प्रवेश आहे। पुढच्या वयाचं बंधन नाही, फक्त 5वीच्या पुढचे मुलं मुली असावे। ठीक आहे,
तर ज्यांना ज्यांना मुलांना त्या संस्कारामध्ये पाठवायचं असेल, नाव नोंदणी चालू आहे, आपण ॲडमिशन घेऊ शकतात आणि त्या मुलांकरता निश्चितच संस्कार गरजेचे आहे. आम्ही शिक्षण देतो, आम्ही सुशिक्षित बनवतो, पण उद्देश एकच असतो, आमच्या मुलाला चांगलं पॅकेज मिळावं. हाच उद्देश आईबापाचा आहे. प्रत्येकाच्या आईबापांचा एकच उद्देश आहे, मुलगा शिकावा आणि पॅकेज चांगलं असावं. मग मुलाने तिकडं काही करावं, काय प्रश्न नाही आहे. पॅकेजच्या मागे लागून जर तुम्ही शिक्षण देत असेल तर ते शिक्षण अधोगतीला नेल्याशिवाय राहणार नाही. बाबा, संस्कार त्या शिक्षणामध्ये नसेल आणि आईवडिलाला जर ते मुलं नतमस्तक होऊन मानत नसेल, काही मुलगा कुठे आहे अमेरिकेला, मुलगी कुठे आहे लंडनला, सांगा आता लंडन आणि अमेरिकेचे मुलं जर वडील आजारी पडले तर येतील का? आई वडील जर आजारी पडले तर ते येणार कसे? आणि आई वडिलाला जर मुलं लक्ष देत नसेल तर मग जन्म देऊन फायदा तरी कसा आहे? मायबापांनो, तुम्ही मोठे जरूर व्हा, पैसे जरूर कमवा, पण आपले आई वडील बहीण भाऊ काका मावशी नाते संबंध जपा आणि मग मोठे व्हा. जर त्यांना सोडून तुम्ही जर मोठे होत असेल तर ती श्रीमंतीला काय काढी लावायची? काही माणसं आजही आई वडिलाच्या पाया पडत नाही. आई वडिलाच्या पाया पडणं त्यांना अपमानास्पद वाटतं. आणि काही माणसं आई वडिलाचा आदेश मानत नाही, आज्ञा पालन करत नाही, उलटून बोलल्याशिवाय राहत नाही. ही संस्कृती नाही आमची. राम आमच्या देशात जन्माला आला, वडिलांनी पत्नीला वचन दिले, हे कळालं नसतं. कळाल्या दुसऱ्या दिवशी वनवासाला निघून गेले, 14 वर्षे माघार नाही आले. वडिलाचा प्राण गेला तरी पण वचन सोडलं नाही. ते राम आमच्या देशात झाले ना. ही संस्कृती, हे संस्कार आम्ही शिकलो पाहिजे. ते आश्रमातच दिल्या जातात, मठ मंदिरात दिल्या जातात. आपल्याकडे ज्यांचे मुलं असतील, अडवंगनाथ संस्थान भावाडान, जे देव मानणारे नसतील त्यांनी माझ्या संस्थानला एकदा भेट द्या. अडवंगनाथाची ती तपोभूमी आहे आणि अडवंगनाथांनी जिथे तप केलं तिथं ती स्वयंभू शिळा आहे, त्याच्यावर 3.5 कोटीचं मंदिर झालेलं आहे. आणि त्याच मंदिरात 1000 वर्षाची विहीर मारो माणिक शेतकऱ्याच्या अडवंगनाथाच्या काळातली मंदिर पूर्ण झाल्यानंतर प्रगट झालेली आहेत, निघालेली आहेत. आजही हजारो लोक तिथं येतात, दर्शन घेतात. आणि त्यातलं जे तीर्थ नेलं की असाध्य आजार नष्ट होतात, असं लाखो भाविकांचा अनुभव आहे आणि श्रद्धा आहे. असे पवित्र स्थान नारंगी बाबांनी ते सेवा माझ्याकडे दिली आणि त्याचा जीर्णोद्धार करायचा आदेश दिला. आणि म्हणून अशी जी भूमी आहे नाथांची, त्या ठिकाणी अक्काजी येऊन गेल्या, 2दा आल्या. बरेच भक्त, सरपंच साहेब वेरोळचे भक्त परिवार बरेच आले होते. आपणही जे आले नसतील ते गुरुवार आणि पौर्णिमेला या. आणि म्हणून मायबापांनो, संस्कार द्या. संस्कार टिकणार आहे, संपत्ती नाही. आणि संस्कार विना संपत्ती असेल तर ती एक दिवस संपदे अधोगतीला नेते. म्हणून संपत्ती असावी परंतु संस्कारयुक्त असावे. आणि धन असावं जोडून या धन, उत्तम व्यवहारेन उदास विचारे वेच करी. अशा प्रकारे भगवंत परमात्म्याची भक्ती करताना त्या धनाचं दान करत जा. जिथं सत्संग होईल तिथे अन्नदान करा, जिथे मठ मंदिर चालू असेल दान धर्म करा. माणसांनी संसारातल्या धनाचा सदुपयोग करावा आणि 10% दान द्यावा. मधुभाऊ 10% दान दिलं पाहिजे. 10% कमवले बाबूजी, त्यातलं 1% धार्मिक त्याला काढा. तुम्हाला कमीच काही पडल्याशिवाय कधीच कमी पडणार नाही, कमी भगवंत पडू देणार नाही. 10% दान केलं पाहिजे, भागवताचं वचन आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी भव्यदिव्य कार्यक्रम हा झाला. अक्काजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सुंदर कथा पार पडलेली आहे. वेळ फार झाला, 2 वाजले दुपारचे. कालेचं कीर्तन चालू आहे, ठेवून देतो विषय. अनेक भगवान परमात्म्याने लीला केल्या, अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. गवळणी कराने सांगते येशुदेशी, दही दूध खाऊन या पळून जातो ऋषी केसी. लाडका हा कानाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या गोडी सांगू किती पत्र सिंधू आते. आणि गवळणी ग्रहानं सांगायला आल्या. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर महाराज यशोदा म्हणले, कृष्णा अरे अनेक ग्रहाने आले बाबा, आता सावध राहा, उद्यापासून
जा गाई चारण्याकरता, गाई चारण्याकरता जा म्हटल्यानंतर भगवंत म्हणले अरे चला, अरे तुम्ही गाया घे मोने सारे सारे गोपाळ राणात घ्या, आली गोपाळ सर्वजण. आणि त्याच ठिकाणी महाराज अनेक प्रकारचे खेळ झाले. इटू दांडू लगुरी आणा परी, खेळ मांडीला बळवंती घाई, नाचते वैष्णव भाई रे. अनेक प्रकारचे खेळ झाले. महामामा हुतुतू अनेक प्रकारचे खेळ झाल्यानंतर भगवंत म्हणाले, बाळांनो आता फार खेळ झालेलाच आहे, आनंद झालेला आहे. पण गोपाळ म्हणले, देवा आनंद निश्चित झाला, पण भुकीने व्याकुळ झालो. 2 वाजलेले आहे, आपल्याला टाईम तर 10 ते 12चा होता, फार झालं ते 1चा होता, पण 2 वाजले तरी आम्हाला जेवायला देईना म्हणले तुम्ही आज. आणि मग जेवायला जर देत नसेल तर आम्ही भुकेने व्याकुळ झालेलो. देवा असं काही करू नको, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता खेळण्याचे सुख नाही, खेळ मोडा वापरते. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, तो काला तिथे झाला. ज्ञानाचं दही आणि प्रेमाचे लाही एकत्र आले की काला होतो. बरं, नाम आणि ज्ञान एकत्र आलं की काला होतो. भक्ती आणि प्रेम बाबूजी एकत्र आलं की काला होतो. आणि नाम आणि ज्ञानाशिवाय काला होऊ शकत नाही, भक्ती आणि प्रेमाशिवाय काला होऊ शकत नाही. दही आणि लाही ज्ञान आणि भक्तीचं प्रतीक आहे, प्रेम आणि भावनेचं प्रतीक आहे, प्रेम आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. प्रेम असेल ज्ञान नसेल तरी चालणार नाही, ज्ञान आहे प्रेम नसेल तरी चालणार नाही, प्रेम ज्ञान आहे पण भक्तीच नसेल तरी चालणार नाही, भक्ती आहे ज्ञान आहे प्रेम आहे पण नामच नसेल तरी चालणार नाही. म्हणून एका विने एका कामानं हे या सगळ्या गोष्टी एकूणाला पोषक आहे. आणि म्हणून ज्ञान आणि प्रेम हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि म्हणून मायबापांनो, दही आणि लाही एकत्र गेली की मग काला होतो. पण कोणतं दही? प्रेमाचं. लाही ज्ञानाची, दही प्रेमाचं एकत्र आलं की मग काला होतो. अशा प्रकारे हा काला या ठिकाणी झालेला आहे. झालेली सेवा विश्वराच्या चरणी समर्पित करतो. आज अक्काताई महाराज यांच्या आश्रमात नाथ आश्रम वेरूळ या ठिकाणी नवनाथ कथा पार पडली आणि त्या निमित्ताने कालेची सेवा देवाच्या चरणी आपण समर्पित करूया. आता मात्र वेळ झाल्यामुळं आयोजकाला विनंती, फक्त 5 मिनिटामध्ये पटपट बोलायचं, पंगत बसू द्या, बाकी नंतर करा. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. अभंग महाराज म्हणतील आणि मग मात्र जय विठ्ठल होईल. कंठीधरेला कृष्णामणी अवघा जनी प्रकाश, सर्वांनी वर हात करा. विनेकरी तुम्ही इकडे थांबा. जय विठ्ठल झालं या आधी कसे चालले तुम्ही? एक थांबा ना. कोणते महाराज? हां, वर हात करा सर्वजण. अरे विठ्ठल 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 विठ्ठल. त्या ठिकाणी गोकुळात काळा चालू असताना, गोकुळात काळा चालू आहे, त्या काल्याकरता वैकुंठात स्वर्गातनं देव आले होते आणि देव त्या ठिकाणी आले. यमुनेमध्ये मासे झाले पण त्यांना काला मिळाला नाही. मासे जे झाले त्यांना काला नाही. भक्त झाल्याशिवाय, गोपाळ झाल्याशिवाय काला मिळत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी स्वर्गातल्या देवाला भगवंतांनी सांगितलं, रे गोपाळांनो, त्यांना अधिकार नाही, अधिकार नाही, अधिकार नाही. त्यांना इथे अधिकार नाही, अधिकार नाही. हात इकडे बघा, हात. या ठिकाणी अधिकार नाही, अधिकार नाही. जाऊ द्या, नाही त्यांना अधिकार. जा म्हणावं, जा 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 जा. तुम्ही आणि अधिकारी माणसं, अनाधिकारी देव आहात.
जा 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 जा, येऊ नका येऊ नका, तुम्हाला अधिकार नाही अधिकार नाही अधिकार नाही, येऊ नका, जा 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 जा, अभिमानी आहे अहंकारी आहे तुम्ही, जा येऊ नका, जा जा जा, ही भक्तीची कुलूप आहे, ही भक्तीची कुलूप आहे, हिची चावी सद्गुरूकडून घ्यावा लागेल आणि सद्गुरूंनी जर चावी दिली तरच इथं प्रवेश मिळेल आणि सद्गुरूकडून चावी न घेता नामाची तुम्हाला अधिकार नाही, तुम्हाला इथे प्रवेश मिळणार नाही, हात वर करा हात, या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही आणि म्हणून तुम्हाला अधिकार नाही, जा 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 जा, येऊ नका येऊ नका येऊ नका, तुम्ही अहंकारी लोक आहेत, अभिमानी देवता आहात, तुमच्या अंगावरचा वारा नको, अंगावरचा वाराही नको, अहंकाराचा वारा न लगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाची, तुमच्या अंगावरचा वाराही आम्हाला नको, कारण तुमच्या वाऱ्याने संस्कार नष्ट होतील, अहंकारी तुम्ही आहात म्हणून अहंकाराचा वारा नको, जा 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 जा, येऊ नका, जा विठ्ठल वाकोलिया ब्रह्मालिका उत्तम लोकांचा